सोबा मतदारसंघामध्ये स्मित संवाद नावाचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। ठिकठिकाणी भेटीगाठी देत आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे। कसं बघताय याकडे? 10-12 दिवसात आता मतदान येऊन ठेपलेलं आहे 13 मेला। त्या संदर्भात सगळ्या लोकांच्या जनतेच्या भेटी घ्यायच्या। 20 लाख मतदार 19 लाख मतदार आमच्या या ठिकाणी आहे आणि 6 विधानसभा क्षेत्र आहेत। तर वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये लोक जे आहेत त्या ठिकाणी आम्ही त्या भेटी घेतो। आज कामगार दिन आहे म्हणून त्या संदर्भामध्ये एक आपल्याकडे स्वीपर समाज आहे जो त्या ठिकाणी जो काम तो मेहतर समाजमध्ये शनीपेठेमध्ये, तर त्या समाजाचा आज कामगार दिन असल्यामुळे त्या सगळ्यांना एकत्रित भेटावं आणि त्यांच्याशी हितगुज साधावं म्हणून या ठिकाणी मी आले होते आणि त्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि त्या माध्यमातून त्यांना अपील केलं की निवडणुकीला आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, कारण ही देशाची निवडणूक आहे आणि आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी आपण बजावला पाहिजे, कारण हे देशाचं निवडणूक आहे। निर्णायक भूमिकेतलं ही निवडणूक असल्यामुळे आपण सगळ्यांनी मतदान करावं असं आव्हान आमच्या सगळ्या बांधवांना केलं आणि कामगारांच्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। महाविकास आघाडीकडून सातत्याने टिक्केची जोड उठवण्यात येते किंवा गेल्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत, विरोधकांना कशा पद्धतीनं उत्तर द्याल यापुढे? विरोधकांचं कामच आहे टीका टिप्पणी करणं आणि आमचं काम आहे विकास करणं। आम्ही विकासावर जोर दिलेला आहे। आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या निवडणुकीकडे बघतो आहोत, कारण आमच्या मोदीजींनी केलेलं काम हे आमच्या जनतेसमोर आहे आणि दृश्य स्वरूपात आहे। त्यामुळे मला असं वाटतं की टीका टिप्पणी करून आपली स्वतःची इमेज वेगळी करून घेण्यापेक्षा आपण आपल्या कामाच्या रेषेतून मला तर आपली रेषा वाढवली पाहिजे, त्याची उंची वाढवली। बोट धरलेला आहे त्या माध्यमातून मी प्रचार करतो, त्यांनी टीका करावी, आम्ही आमचा विकास विजन ठेवून काम करू। 13 मेला हॅट्रिक होणार? मला काही अडचण वाटतच नाही। जनता आमच्या सोबत आहे, जनतेला विकास हवा आहे। जनतेला तुमच्या एकमेकांचे उडवणं काढणं याच्यात जनतेला रस नाही आहे। ते 10 मिनिटापुरती मजा वाटते लोकांना, पण लोकांना लॉंग लाईफ विचार जर केला तर जनता सुज्ञ आहे, विचार करणारे आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जनता सुज्ञ असल्यामुळे विकासाच्या सोबत राहील आणि निर्णायक भूमिकेतनं ही निवडणूक आम्ही खूप मताधिक्याने निवडू हा विश्वास मला या ठिकाणी आहे।